नमस्कार, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आज आपण इयत्ता 12वीच्या 6व्या प्रकरणामधील दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत. 6.2 1857चा भारतीय स्वातंत्र्य लढा. या ह्याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये 1857च्या भारतीय लढ्यासाठी कोण कोण योगदान दिले, त्यावेळी नेमकी परिस्थिती कशी होती, 6.2मध्ये आपण बघणार आहोत. 6.2 याच्या माध्यमातून 1857चा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणाकोणाचे योगदान होते, त्यामध्ये कोणाला फाशी दिली गेली, कोणालाचे राज्य बळकावले गेले, लॉर्ड डलोसीने काय धोरण आखलं, दिल्ली इंग्रजांच्या ताब्यातून गेलेली होती, पुन्हा त्यांनी ती मिळवली, मोगल बादशाह बहादूर शहा यांना त्या ठिकाणी हिंदुस्थानचे सर्वात मोठे पद दिले गेले. परंतु या सर्वांच्या पार्श्वभूमीतून इंग्रजांनी या सर्व गोष्टी घडामोडी घडलेल्या होत्या 6 महिने वर्षामध्ये, परंतु या सर्वांचा बिमोड करण्यात इंग्रजांना यश आलं. हेच आपण या पाठाच्या माध्यमातून बघणार आहोत. 1857चा स्वातंत्र्य लढा. ब्रिटिशांमध्ये त्या ठिकाणी असलेले भारतीय जे सैनिक होते, या सैनिकामध्ये असंतोष होता व राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक कारणे होती. 1857च्या लढ्याला त्या ठिकाणी खूप मोठी पार्श्वभूमी आहे. आर्थिक कारण होतं, धार्मिक कारण होतं, सामाजिक कारण होतं, राजकीय कारण होतं. धर्माच्या श्रद्धेमध्ये इंग्रजांनी ढवळाढवळ सुरू केलेली होती. ब्रिटिश फौजेतील भारतीय सैनिकांना देण्यात येणारी वागणूक, त्यांच्यावर असणारी बंधने यामुळे सैनिकांमध्ये असंतोष वाढत होता. ब्रिटिशांनी त्या ठिकाणी इंग्रजांचे जे सैनिक होते, बहुसंख्य सैनिक हे भारतातीलच होते, पण काही जण त्या ठिकाणी सैनिक इंग्लंडमधून भारतात येत असत, परंतु त्यांना वेगळ्या प्रकारची वागणूक आणि त्या ठिकाणी भारतीय सैनिकांना वेगळ्या प्रकारची वागणूक देत असत. लांबचे जर त्या ठिकाणी लांबच्या याच्या ठिकाणी जर युद्ध करायचं असेल तर भारतीय सैनिकांना पाठवत असत, जवळचे असेल, छोटे छोटे असेल तर इंग्रज सैनिकांना ते वापरत असत. मग ही जी दुरी होती, त्यामुळे भारतीय सैनिकांमध्ये असंतोष पसरलेला होता. भारतीय सैनिकांच्या बत्त्यात कपात. भारतीय सैनिकांना जो बत्ता दिला जात होता त्याच्यामध्ये इंग्रजांनी कपात केली. कवायतीच्या वेळी होणारा अपमान, त्यांना समुद्र ओलांडण्याची सक्ती, भारतीय सैनिकांना त्या ठिकाणी भारताच्या भूभागाच्या बाहेर जाऊन युद्ध करावे लागत असत. म्यानमार, भूटान, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान ही जी काही आजूबाजूच्या प्रदेशावर इंग्रजांची एकतर्फी वर्चस्व होतं, या ठिकाणच्या मोहिमामध्ये भारतीय सैनिकांना ते पाठवत असत. त्यामुळे सुद्धा भारतीय सैनिक इंग्रजावर नाराज होते. पक्षपात. नोकरीतील बदल्यांबाबत केला जाणारा पक्षपात, कार्यक्षमतेवर होणारा अन्याय, वरिष्ठ पदावर बढती न मिळणे यामुळे भारतीय सैनिक दुखावले गेले. अशी अनेक कारणे होती की त्या ठिकाणी भारतीय सैनिकसुद्धा इंग्रजांच्या कालखंडात सैनिक समाधानी नव्हते. अशी अनेक कारणे होती. महिन्याला पगार मिळत असे, परंतु तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर त्यांची हाल होत असे सैनिकांचे. त्यामुळे सैनिकसुद्धा त्या ठिकाणी दुखावले गेलेली होती. स्वाभिमान गहाण ठेवून हे इंग्रजांच्या दरबारामध्ये, इंग्रजांच्या सैन्यामध्ये हे सैनिक काम करत होते. संस्थाने खालसा गव्हर्नर जनरल लॉर्ड डलोसीने दत्तक वारसा नामंजूर केल्याने भारतीय संस्थानिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. इंग्रजांचा त्या ठिकाणी जो महत्त्वाचा त्या ठिकाणी गव्हर्नर जनरल लॉर्ड डलोसी यांनी संस्था खालसा केली. कारण काय, तर दत्तक वारसा नामंजूर. दत्तक वारसा म्हणजे काय, तर दत्तक वारसा म्हणजे ज्या त्या ठिकाणी राजाला त्या ठिकाणी स्वतःचे मूलबाळ नव्हते, त्यांनी त्या ठिकाणी मुलगा दत्तक घेऊन तर तो राज्यकारभार त्यांच्या दुसऱ्या पिढीला त्या ठिकाणी सुपूर्द करत असत. मग अशा राजाचा मृत्यू झाल्यानंतर तो दत्तक घेतलेला मुलगा तो संस्थान, तो राजदरबार चालवत असे. परंतु इंग्रजांनी हे जे दत्तक वारसा हक्क हे जे धोरण राबवलं, लॉर्ड डलोसीने दत्तक वारसा हक्क धोरण नामंजूर केलं आणि त्याच्या जोरावर त्या ठिकाणी भारतातील अनेक त्या ठिकाणी राज्ये, संस्थाने खालसा केलेली होती. यामध्ये जयपूर, संबळपूर, झाशी, उदयपूर, नागपूर ही संस्थाने लॉर्ड डलोसीने खालसा केलेली होती. त्यामुळे या खालसा केलेले संस्थानिकांमधील जे त्या ठिकाणी नौकर होते ते सर्व बेकार झालेले होते. या सर्वांना त्यांनी काढून टाकलेलं होतं. संस्थाने खालसा केल्यामुळे संस्थानामधील सैनिक बेकार झाले. शेतीवर या अतिरिक्त सैनिकांचा भार पडला. राज्यकारभाराच्या माध्यमातून कंपनी सरकार धर्मबुडवेपणा करीत आहे अशी समजूत लोकांच्या मनात धूळ धरू लागली. संस्थेने खालसा करण्याबरोबरच ब्रिटिशांनी वतनेही जप्त केली. त्यामुळे
नाराज असणारा स्थानिक वर्ग मोठा होता. ज्याप्रमाणे इंग्रजांनी त्या ठिकाणी अनेक प्रकारचे संस्थान कालसे केलेले होते. काही संस्थाने त्या ठिकाणी दत्तक वारसा हक्क नामंजूर करून त्यांनी संस्थाने कालसा केली. काही संस्थानाविरुद्ध उघड युद्ध करून त्यांना त्या ठिकाणी युद्धामध्ये पराजय करून तो संस्थान आपल्या ताब्यात घेतलं. तसेच अनेक मोठमोठ्या जमीनदारांची वतनी त्यांनी आपल्या ताब्यात घेतली आणि त्यांच्यावर त्या ठिकाणी सक्तीचे कर लावले. यामुळे संस्थानिक वर्ग नाराज होता. संस्थानामधील त्या ठिकाणी संस्थानामधील काम करणारे सैनिक वर्ग नाराज होता, वतनदार वर्ग नाराज होता, जमीनदार वर्ग नाराज होता. तसेच हिंदू मुस्लिम अनेक धर्मातील त्या ठिकाणी अनेक अन्य व्यक्तीसुद्धा इंग्रजांवर नाराज होते. या सर्वांचा फटका 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्या ठिकाणी युद्ध होण्यास भाग पाडलं. भारतीय परंपरेचा येथील पीक पद्धती व हवामानाचा विचार न करता भारतात कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत या पद्धतीचे प्रयोग केले. इंग्रजांनी कायमधारा पद्धत म्हणजे हे शेतजमिनीचे प्रकार आहेत. शेतजमिनीचे प्रकार कोणते असा तुम्हाला एका वाक्यात प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यावेळेस कायमधारा पद्धत, महालवारी पद्धत आणि रयतवारी पद्धत या पद्धतीचं विस्तृत विश्लेषण त्या ठिकाणी तुम्हाला गरज नाही आहे. फक्त हे शेतीचे प्रकार आहेत, म्हणजे शेतसारा भरण्याचे जे प्रकार आहेत यावर आधारित हे प्रकार पडलेले आहेत. जमीनदार आणि कंपनी सरकार ह्यामुळे शेतकरी कंगाल झाला. जमीनदार आणि कंपनी सरकार श्रीमंत होत गेले. पूर्वी शेतसारा वसूल रूपात भरता येत होता आणि तो आता रोख स्वरूपात द्यावे लागत. पूर्वी इंग्रजांच्या अगोदरच्या कालखंडामध्ये जो शेतसारा आहे वर्षातला त्या ठिकाणी जो कर आहे तो कर शेतामध्ये जर पीक आलं तर त्या पिकाच्या स्वरूपातच त्या ठिकाणी सरकारला भरावा लागत असत. परंतु आता मात्र सरकारला रोख पैसे त्या ठिकाणी भरावे लागत असत. त्यामुळे शेतकरी कंगाल झाला आणि इंग्रज मालामाल झाले. पीक येवो न येवो पण कर भरावाच लागत असे. यात दुष्काळच आला तर शेतकऱ्यांची अवस्था बिकट होईल. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आपल्या शेतजमिनी विकलेल्या होत्या. शेतकऱ्यांचे संसार त्या ठिकाणी उघड्यावर पडलेले होते. दुष्काळ, साथीचे रोग याचा सर्वाधिक फटका माणसे, जनावरे यांना बसायचा. भारतीयांच्या समस्यांच्या संदर्भात ब्रिटिशांचा दृष्टिकोन सहानुभूती शून्य असायचा. सहानुभूती अजिबात नसायचं. इंग्रज सरकार त्या ठिकाणी बी प्रोफेशनल फक्त त्या ठिकाणी व्यापारी दृष्टिकोनातून विचार करायचा. सावकार आणि सरकार यांच्या कचाट्यात शेतकरी सापडला. पूर्वी जमिनीची विक्री करता येत नसे. अडचणीत सापडलेला शेतकरी नाईलाजापोटी रोख पैशांसाठी सावकार आणि सरकार यांच्या कचाट्यात शेतकरी सापडला. पूर्वी जमिनीची विक्री करता येत नसे. अडचणीत सापडलेला शेतकरी नाईलाजापोटी रोख पैशासाठी जमीन विकू लागला. अधिकच अडचण आला आणि कंपनीने जमीन विक्री योग्य वस्तू बनवून टाकली. इंग्रज मळेवाल्यांनी येथे नगदी पिके घेण्यास सुरुवात केली. निळेच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांची अवस्था भीषण होती. सार्वत्रिक बेकारी, असंतोष, अविश्वास यांनी भारतभर सामान्य जनतेचे जगणे अवघड केले. ब्रिटिशांनी सर्वच भारतीय समाजातील सर्वच लोकांचे हाल केलेले होते. त्यामुळे सर्वच लोक तर इंग्रजांच्या विरोधात त्या ठिकाणी कधी एकदा उठाव करू असं त्या ठिकाणी त्यांना वाटत होतं आणि त्याच्या माध्यमातून क्रांतीला सुरुवात झाली. भारतातील त्या ठिकाणी अनेक भागामधून अनेक संस्थानिकांमधील बेकार झालेले सैनिक वर्ग तसेच शेतकरी वर्ग अनेक त्या ठिकाणी कामगार वर्ग हे सर्व वर्ग एकत्र येऊन 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी भाग घेतलेला होता. आर्थिक पिळवणुकीबरोबरच धर्मांतर, भारतीयांच्या रूढी परंपरा याबाबतची ब्रिटिशांची धोरणे या गोष्टीमुळे भारतीयांच्या मनात ब्रिटिशांबद्दल असलेला असंतोष भर पडत गेला. आर्थिक पैशाच्या बाबतीत त्या ठिकाणी इंग्रजांचं त्या ठिकाणी धोरण पिळवणुकीचं होतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे भारतीयांच्या धर्मामध्ये त्यांनी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केलेली होती. भारतीयांचे धर्मांतर जे करतील त्यांना त्या ठिकाणी सवलती देण्यात आल्या. ख्रिश्चन धर्म जे स्वीकारतील त्यांना त्या ठिकाणी
अधिक सोयी सवलती देण्यात आलेल्या होत्या. ब्रिटिशांची धोरणे यामुळे ब्रिटिशांच्या मनाबद्दल सर्वसामान्य माणसांच्या अंगामध्ये त्या ठिकाणी क्रोधाची भावना निर्माण झाली. इंग्रजांनी 1856 साली हिंदी सैनिकांच्या हाती लांब पल्ल्यांच्या एनफिल्ड बंदूक व त्यात वापरायची नवी काडतुसे दिली. काडतुसास गाय व डुकराची चरबी लावलेली अशी बातमी पसरली. इंग्रजांनी भारतीय सैनिकांना बंदुके दिलेली होती. त्यामध्ये हिंदू सैनिकांना तर गायीची चरबी लावलेली असत, तर मुस्लिम सैनिकांना डुकराची त्या ठिकाणी चरबी तर लावलेली होती आणि ती काढून बंदुकीचा वापर करावा लागले अशी बातमी पसरली. यातूनच त्या ठिकाणी उठावाला सुरुवात झालेली होती. भारतीय सैनिकांना आपल्या तोंडाचा स्पर्श अशा काडतुसांना व्हावा ही कल्पनाच धर्मसंकटात आणणारी होती. सुरुवातीला ज्या शिपायांनी काडतुसे वापरण्यास नकार दिला त्याचे उठाव इंग्रजांनी मोडून काढले. मार्च 1857 मध्ये बरकापूर छावणीत मंगल पांडे यांनी असंतोषाला तोंड फोडले. मंगल पांडे यांना फाशी दिली गेली. सैनिकांमधील असंतोष वाढला होता. या घटनेच्या पाठोपाठ लखनौच्या शिपायांनी उठाव केला. मेरठ येथील घोडदळाच्या कंपन्यांनी उठाव केला. या सगळ्या धामधुमीत इंग्रजांना ठार मारणे, त्यांच्या कुटुंबियांना धडा शिकवणे, प्रसंगी कत्तल करणे, घरे जाळणे असे प्रकार सुरू झाले. शिपाई दिल्लीच्या दिशेने चालून गेले. 12 मे 1857 रोजी हिंदी शिपायांचे दिल्लीवर पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यांनी मुघल बादशाह बहादूर शाह यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले. भारताचा सम्राट म्हणून त्यांच्या नावाने द्वाही फिरवण्यात आली. बहादूर शाह या शहनशाह-ई हिंदुस्तान बनवण्यात आले. 1857 नेतृत्व मुघल बादशाच्या हाती असले तरी प्रत्यक्षात मात्र ते नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल, मौलवी अहमदुल्ला, कुंवर सिंग व सेनानी बख्तखान यांनी केले. दिल्ली, कानपूर, लखनौ अशी झाशी येथे पश्चिम बिहारच्या भागातील उठावाचे स्वरूप विशेष उग्र होते. दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी बख्तखान यांनी आपल्या शिरावर घेतलेली होती. तुम्ही विद्यार्थ्यांनो नकाशामध्ये बघू शकता की त्या ठिकाणी जो पिवळा कलर दाखवण्यात आलेला आहे ते सर्व त्या ठिकाणी त्या भारताच्या एवढ्या मोठ्या भूभागावर तर पिवळ्या कलरच्या याच्यानी जो दाखवलेला आहे तर तेवढा भूभाग इंग्रजांच्या हातात होता आणि बाकीचे त्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थानिकांच्या हातामध्ये बाकीचा भूभाग होता. ते सुद्धा इंग्रजांनी हडप केलेलं होतं. एवढ्या भूभागावर तर इंग्रजांची एकतर्फी त्या ठिकाणी सत्ता होती. त्यामुळे 1857चा उठाव संपूर्ण भारतामधून जरी झालेला असला तर इंग्रजांच्या एकतर्फी वर्चस्वामुळे, त्यांच्या त्या ठिकाणी अनेक चाणाक्ष बुद्धीमुळे, तसेच इंग्रजांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा तारचा वापर करून, तसेच इंग्रजांची रेल्वेचा वापर करून त्या काळी इंग्रजांनी 1857चा उठाव मांडलेला होता. बाकीचा मुद्दा आपण उद्याच्या तासाला बघणार आहोत. धन्यवाद.